नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा या ठिकाणी आज आपण GMC नांदेड पदभरती 2025साठी बघा जी की ग्रुप डीचं शिपाई पद आहे मित्रांनो। या पदासाठी आज आपण प्रश्नपत्रिका बघा या ठिकाणी आज कव्हर करत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तर बघा एकूण मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्नांचं जे की कव्हर करत आहोत मित्रांनो, जे की बघा या ठिकाणी TCS पॅटर्न मित्रांनो रिपीट केलेले आहेत। म्हणून काय करा बघा, आता जो आपला हा संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि बघा या व्हिडिओच्या अगोदर देखील या ठिकाणी आपल्या चॅनलवरती GKGS व मॅथ रिझनिंग, GKGS मॅथ रिझनिंग आणि मराठी ग्रामरचे या ठिकाणी बघा व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवरती बघा अपलोड झालेले आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओ या ठिकाणी अद्याप अभ्यासले नसाल अवश्य अभ्यासून घ्या। त्या सर्व व्हिडिओंचे बघा या ठिकाणी आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला लिंक बघा प्रोव्हाइड करून देऊ। त्या लिंकवर क्लिक करून मागील जे बघा सर्व काही व्हिडिओज बघा तुम्ही अवश्य या ठिकाणी एकदाशी अभ्यासून घ्या। ओके, तर पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, तर बघा पहिला प्रश्न, राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य खालीलपैकी कोठे उभारण्यात आले? तर बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिले जे की वाईल्ड बफेलो अभयारण्य आहे ते या ठिकाणी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? तर बघा या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक अ गडचिरोली बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, यासोबतच बघा चंद्रपूर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या राज्यातील पहिलं राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी बघा सुरू करण्यात आलं, लक्षात ठेवून घ्या बघा पहिलं राष्ट्रीय उद्यान। ओके, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो। ओके, चंद्रपूरला राष्ट्रीय उद्यान आहे, लक्षात ठेवून घ्या। ओके, तर आणि बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एकूण किती 6 राष्ट्रीय उद्यान आहेत बघा, इतकं तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून घ्या। ओके, ते 6 राष्ट्रीय उद्यान पाठ करून घ्या। ओके, तर पुढे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर बघा बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय या ठिकाणी कोणत्या शहरात आहे? तर जे की बघा क्रमांक ब नागपूर इतकं या ठिकाणी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं बघा, नागपूर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आहे। ओके, पुढे यासोबतच बघा नांदेड आलं मित्रांनो, तर नांदेडविषयी थोडीशी माहिती काय, तर नांदेडचं जर पूर्वीचे नावं विचारले तर ते म्हणजे नंदी तट बघा, नदी तट म्हणा, नदी तट, नंदीग्राम। ओके, नंदी तट व नंदीग्राम ही मित्रांनो बघा ठिकाणी हे नांदेडची पूर्वीची नावं आहेत। त्यासोबत नांदेड कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर गोदावरी बघा, गोदावरी या नदीकाठी नांदेड हे शहर वसलेलं आहे। नांदेड बघा मित्रांनो, नांदेड या जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत बघा, छोट्या छोट्या अशा बाबी माहीत असू द्या, 16 तालुके। नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नदी विचारली ते देखील या ठिकाणी गोदावरी आहे बघा। आणखी एक, तर नांदेडमध्ये मित्रांनो बघा शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांचे मित्रांनो समाधी आहे, इतकं सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून घ्या। ओके, तर पुढे बघा तिसरा, सुराजगड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? ओके, सुरजागड आहे बघा, सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर जे की क्रमांक बघा या ठिकाणी लोहासाठी मित्रांनो सुरजागड हा बघा या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा, जी की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। पुढे 15व्या जनगणनेचे घोषवाक्य खालीलपैकी कोणते? तर बघा मित्रांनो 15व्या जनगणनेचे या ठिकाणी घोषवाक्य कोणतं होतं? तर जे की क्रमांक ड आपली जनगणना आपले भवितव्य। मित्रांनो बघा हे 15व्या जनगणनेचे या ठिकाणी घोषवाक्य होते, जे की लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा क्रमांक ड। बघा 15वी जनगणना कधी झाली असा प्रश्न विचारला तर ती झाली होती बघा शेवटी 2011ला मित्रांनो, 2011ला झाली 15वी जनगणना झाली। तर मग पहिली कधी झाली? तर पहिली जनगणना आहे बघा 1872ला झाली, लक्षात ठेवून घ्या बघा 1872। ओके, पुढे तर 5वा प्रश्न बघा या ठिकाणी काय म्हणतो, पांढरी लुचाई ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? तर पांढरी लुचाई ही मित्रांनो बघा कोणत्या पिकाची या ठिकाणी प्रसिद्ध जात आहे? तर जे की क्रमांक अ तांदूळ तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं बघा, तांदूळ ही मित्रांनो बघा या पिकाची पांढरी लुचाई मित्रांनो ही एक प्रसिद्ध जात आहे बघा, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, 6वा, देशातील पहिला सीवर्ड प्रकल्प कोठे होणार आहे? बघा मित्रांनो ठिकाणी देशातील पहिला सीवर्ड प्रकल्प हा मित्रांनो ठिकाणी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे? तर जे की बघा क्रमांक ब
सिंधुदुर्ग बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा. या ठिकाणी क्रमांक ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. 5व्याचं क्रमांक तांदूळ लक्षात ठेवून घ्या. ओके. 7वा, APJ अब्दुल कलाम सायन्स सिटी कोणत्या शहरात बिहार सरकार उभारत आहे? तर बघा APJ अब्दुल कलाम हे सायन्स सिटी कोणत्या शहरामध्ये बघा या ठिकाणी भारत सरकार उभारणार आहे? तर बघा जे की या ठिकाणी क्रमांक बघा क पाटणा मित्रांनो. बघा या ठिकाणी APJ अब्दुल कलाम सायन्स सिटी बिहार सरकार बघा या ठिकाणी स्थापन करत आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा. जे की क्रमांक क बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढे बघा 8वा कशा प्रकारचा आहे? तर कोटोपाक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर बघा मित्रांनो, कोटोपाक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये आहे? तर कुठे आहे? तर जे की बघा क्रमांक ड इक्वेडोर. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो, इक्वेडोर. बघा मित्रांनो, आपल्या भारतामध्ये देखील एक सक्रिय ज्वालामुखी आहे, ते म्हणजे काय? तर बॅरन बेट. बघा लक्षात घ्या, बॅरन बेट हा मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या भारतातला एक सक्रिय ज्वालामुखी आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा, बॅरन बेट, जी की अंदमान आणि निकोबार या बेटांमध्ये आहे. ओके. पुढे 9वा, इक्रिसॅट ही संस्था कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो, इक्रिसॅट ही जी संस्था आहे बघा ही कोणत्या या ठिकाणी राज्यामध्ये आहे? तर जे की बघा या ठिकाणी क्रमांक अ तेलंगणा. आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा, क्रमांक अ तेलंगणा. पुढे लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे किंवा असते? या प्रकारचा प्रश्नसंच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर लोह व ॲल्युमिनियमचे जे मित्रांनो प्रमाण आहे बघा कोणत्या मृदेमध्ये जास्त असतं? तर जे की क्रमांक बघा ब जांभी मृदेमध्ये मित्रांनो बघा लोह व ॲल्युमिनियमचं प्रमाण या ठिकाणी सर्वाधिक असतं. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा, जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा 11वा, सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वाधिक शहरी बघा लोकसंख्या ही या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर जे की क्रमांक क कर्नाटक. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे बघा, जे की क्रमांक अ कर्नाटकमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी या ठिकाणी कर्नाटक नाही बघा. तर या ठिकाणी सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी महाराष्ट्र. बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बघा जवळपास 55% लोक मित्रांनो बघा या ठिकाणी शहरामध्ये निवास करतात, तर 45% लोक मित्रांनो या ठिकाणी गाव पातळीवर निवास करतात. लक्षात ठेवू ठेवा का? तर जे की क्रमांक बा महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके. पुढे कॅलिम्पांग. बघा कॅलिम्पांग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बघा कॅलिम्पांग हे मित्रांनो एकूण हे जे थंड हवेचं ठिकाण आहे बघा हे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे? तर जे की बघा क्रमांक ब पश्चिम बंगाल मित्रांनो बघा या राज्यामध्ये आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा, जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या ब बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, जे की पश्चिम बंगाल. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे दूरदर्शन संचात कोणती किरण नलिका वापरली जातात? तर बघा मित्रांनो, तर दूरदर्शन संचामध्ये या ठिकाणी कोणती किरण नलिका वापरली जाते? तर जे की क्रमांक बघा क कॅथोड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा, क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे 14वा, प्राणी पेशी व वनस्पती पेशी यातील फरक खालीलपैकी कशाच्या आधारे स्पष्ट केला जातो? तर प्राणीपेशी व वनस्पती पेशी यातील मित्रांनो फरक जो आहे बघा तो खालीलपैकी कशाच्या आधारे स्पष्ट केला जातो? तर जे की क्रमांक बघा ड हरितलवक मित्रांनो बघा याच्या आधारे या ठिकाणी दोन्ही मधील या ठिकाणी फरक स्पष्ट केला जातो. जे की क्रमांक बघा ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर क्रमांक ड लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. पुढे पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी पोलिओची लस तयार करण्याचा जो मित्रांनो कारखाना आहे बघा तो या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो बघा या ठिकाणी जे की आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक अ उत्तर प्रदेश मित्रांनो बघा या ठिकाणी पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना जे की क्रमांक अ बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा, जी क्रमांक अ उत्तर प्रदेश. पुढे मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते? तर बघा मूलभूत अधिकारांचे मित्रांनो हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये
या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येतं? तर जे की बघा क्रमांक 32 या ठिकाणी कलम आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे मित्रांनो. मूलभूत अधिकाराचा या ठिकाणी हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयाकडे मित्रांनो आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम किती तर 32 अन्वये बघा या ठिकाणी दाद मागता येतं, लक्षात तुम्हाला ठेवायचं, जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे हां, तर बघा मित्रांनो, नुसतं तुम्ही बघू नका, बघण्यासोबत बघा नोट डाऊन करून घ्या. बघा हे सर्व काय बघा काय करा, नोट डाऊन करून घ्या. आणि तुम्हाला जर काही शंका वगैरे डाऊट असतील, कसल्या प्रकारचा ठिकाणी प्रश्न पडला असला परीक्षेबाबत, या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्यात बघा तुमच्या प्रश्नाच्या ठिकाणी मी अवश्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पुढे तर 17वा प्रश्न काय म्हणते, कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत? ओके, तर बघा या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत? तर बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर काय असणार आहे, तर क्रमांक क ओडिशा. बघा मित्रांनो, या राज्यामध्ये या ठिकाणी काय अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत, लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा जी या ठिकाणी क्रमांक क आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर मित्रांनो जे की बघा ओडिशा असणार आहे, लक्षात तुम्हाला बघा ठेवायचं आहे. ओके, साध्या सरळ बाबी आहेत. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते? तर बघा मित्रांनो या ठिकाणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची जी मित्रांनो बघा निवड आहे बघा ती या ठिकाणी एकूण किती वर्षांनी होते? तर जे की बघा या ठिकाणी क्रमांक बघा ड 4 वर्षांनी होते, लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा जे की या ठिकाणी क्रमांक ड लक्षात बघा तुम्हाला ठेवायचं आहे 4. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे 19वा प्रश्न काय म्हणतो, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते आहे? तर अंदमान व निकोबार बघा या केंद्रशासित प्रदेशासाठी सर्वोच्च म्हणजे काय उच्च न्यायालय बघा या ठिकाणी कोणतं आहे? तर जे की क्रमांक अ कोलकाता. मित्रांनो हे जे उच्च न्यायालय बघा हे अंदमान व निकोबार या 2 केंद्रशासित प्रदेशासाठी असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा जे की या ठिकाणी क्रमांक अ कोलकाता बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध बघा या ठिकाणी बौद्ध आहे बघा बहुजन पल्ले या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली? तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो बौद्ध धर्माची दीक्षा या ठिकाणी कोठे घेतली? तर जे की क्रमांक बघा अ नागपूर या ठिकाणी मित्रांनो बघा 14 ऑक्टोबर बहुतेक बघा तारीख 14 ऑक्टोबर आहे. 14 ऑक्टोबर 1956 बघा 14 ऑक्टोबर 1956 रोजी मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अनुयायासह बौद्ध धर्माची दीक्षा नागपूर जे की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या ठिकाणी बघा त्यांनी दीक्षा घेतली होती, लक्षात ठेवून घ्या. बघा दिनांक काय 14 ऑक्टोबर 1956. ओके, पुढे बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी 21वा बघा कशा प्रकारचा आहे प्रश्न बघा. तर वेदोक्त प्रकरणाशी संबंधित कोणता समाजसुधारक आहे? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर काय आहे? तर वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण? तर जे की बघा क्रमांक अ शाहू महाराज. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा काय तर जे की क्रमांक अ बघा शाहू महाराज या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा छत्रपती शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राज्यास्त्र मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे? बघा लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी राजाश्रय नाही तर या ठिकाणी राजाश्रय आहे. बघा राजाश्रय या ठिकाणी आहे. ओके, थोडंसं टायपिंग मिस्टेकनं शब्द इकडले तिकडे होतात किंवा चुकू शकतात. तर काय छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी बघा 1911 मध्ये कोणत्या समाजास राज्याश्रय दिला? तर जे की या ठिकाणी बघा क्रमांक ब सत्यशोधक समाज तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं. ओके, तर सत्यशोधक समाज बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. बघा सत्यशोधक समाजाची मित्रांनो स्थापना होती बघा ही पुणे या ठिकाणी झाली. पुणे या ठिकाणी 1873 साली बघा महात्मा फुले काय तर महात्मा फुले यांनी बघा मित्रांनो 1873 साली पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, यासोबत ब्राह्मण समाजाची स्थापना ही राजा राम मोहन राय यांनी केली होती. बघा लक्षात तुम्ही ठेवून घ्या. बघा मोहन राय मित्रांनो यांनी काय राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली. यासोबत आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती बघा लक्षात घ्या स्वामी दयानंद सरस्वती यांनी मित्रांनो बघा या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली. कधी
तर 1875 साली केली होती. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. बघा 1875 साली स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी 1873 महात्मा फुले यांनी आणि ब्राह्मण समाजाची मित्रांनो स्थापना होती ती बघा या ठिकाणी राजा राम मोहन राय यांनी केली. ओके, पुढे 23वा प्रश्न बघा या ठिकाणी सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर बघा सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाच्या ठिकाणी कर्ते कोण? तर जे की बघा क्रमांक संत रामदास या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, जे की क्रमांक क बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो यांनी महाड बघा या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर बघा जे की या ठिकाणी क्रमांक ड 1927 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. जे की मित्रांनो 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे बघा या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, शेवटचा यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर बघा यशवंतराव चव्हाण यांचे मित्रांनो एक समाधीस्थळ कोठे आहे? या प्रश्नाचं बघा राईट आन्सर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका. आणि आपला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत आपला संपूर्ण व्हिडिओ जो आहे तुम्ही अवश्य शेअर करा. आणि अद्याप जर तुम्ही बघा या ठिकाणी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीन भागासोबत. तोपर्यंत बघा घ्या काळजी, करा अभ्यास.